ताज्या घडामोडींसाठी आवाज न्यूज नेटवर्क सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. कोरोना बाधित रंगले हरिनामाच्या गजरात. कोविड सेंटरमध्ये निनादली भाषाप्रभूंची ओजस्वी वाणी. गोठेघर कोविड सेंटर सुरू झाल्यापासून सेंटर प्रमुख डॉक्टर तरुलता धानके आणि त्यांच्या सर्व टीमने केवळ रुग्णांवर वैद्यकीय उपचारच केले नाहीत, तर त्यांचे मानसिक संतुलन बिघडू न देण्याची काळजीही घेतली आहे. घर, कुटुंबीय, नातेवाईक आणि आपली नेहमीची दिनचर्या यापासून दुरावलेल्या रुग्णांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम ठेवण्यासाठी कोविड सेंटरमध्ये यापूर्वीही मनोरंजनाचे अनेक उपक्रम आयोजित करण्यात आले होते. सुप्रसिद्ध कीर्तनकार भाषाप्रभू जगन्नाथ महाराज पाटील यांनी संत तुकाराम महाराजांच्या एका अभंगावर केलेल्या कीर्तनाने संपूर्ण कोविड सेंटर भारावून गेले. त्यांच्या ओजस्वी वाणीने सारा परिसर भक्तिमय झाला आणि रुग्ण काही काळासाठी आपला आजार विसरून हरिनामाच्या गजरात रंगून गेले. म्हणूनी शरण जावे सर्व भावे देवासी, त्वहावतरील पार भवदुस्तर नदीचा. बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा, तो हावतरील पार भवदुस्तर नदीचा. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट, तो हावतरील पार भवदुस्तर नदीचा. पांडुरंगा गुरु प्रथम वाणी मानेल संतांसी, रंजवू चित्तासी आपुल्या. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक तुमच्या लागलो निज चरण, तुमच्या लागलो निज चरण, भगवान स्वरूप सर्व श्रोतृवृंदांच्या चरणारविंदी विनम्र भावाने वंदन करतो. कीर्तन सेवेकरिता आपल्या पुढे सादर केलेला अभंग
जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा जेव्हा जीवनातले आशेचे सर्व खांब कोसळतात, तेव्हा त्या अडचणीतून, त्या संकटातून आपण कसं पार पडावं, तुकाराम महाराज यासाठीचा सर्वांना जमणारा उपाय या अभंगातून सांगतात. विठ्ठला गायलेल्या अभंगाची अर्थपूजा बांधत असताना आज या ठिकाणी ही कीर्तन सेवा करण्याचा योग आहे. खरं तर गंमत अशी आहे, हे कीर्तन आमच्याकरता फार निराळं आहे. हे निराळं मी यासाठी म्हणेन, गेली 1.5 वर्षे या कोरोनाने आमचे सगळे कीर्तन रद्द केलेले आहेत आणि हे पहिलं कीर्तन आता सुरू होत आहे ते कोरोनाने आम्हाला दिलेली तारीख आहे. विठ्ठला म्हणजे आतापर्यंत ज्या कारणाने कीर्तन रद्द होत होती, आता त्या कारणानं कीर्तन सुरू होत आहे. म्हणजे आता कोरोना पण हरिभक्तीपरायण होण्याच्या रंगावर दिसतो. विठ्ठला आज आपल्या ह्या शहापूरच्या कोविड केअर सेंटरमध्ये कीर्तनाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी आलो आहोत, जमलो आहोत. या कीर्तनाच्या संयोजनामागे अनेक मंडळींचा सहभाग आहे, वाटा आहे. आपल्या शहापूरचे एक पत्रकार आमचे प्रशांत भाऊ, त्यांच्याशी सहज संवादात मी आमचं लाईव्ह सेशन चाललं होतं आणि त्यात म्हणालो की खरं तर शासनाने कोविड आहे म्हणून कीर्तनं बंद केली, पण मला असं वाटतं की कोविड आहेत म्हणून कीर्तनं चालू करायला पाहिजे होती. कारण कीर्तन काय परिणाम करतं याचा अनभ्यास कीर्तनाच्या बंदीला कारण ठरला. कीर्तन नेमकं असतं कशासाठी हे कळलं पाहिजे, त्याचा अर्थ ध्यानात घेतला पाहिजे, त्याचा परिणाम आम्हाला आकळला पाहिजे. कशासाठी कीर्तन असतं? आमच्या मनात वाढणारं नैराश्य नष्ट करतं, त्याला कीर्तन म्हणतात. मनावरच परिणाम करतं ते कीर्तन नव्हे, तनावरही परिणाम करतं ते कीर्तन, कारण ते कीर्तन आहे तन. विठ्ठला कीर्तन तनावर परिणाम करतं, नक्की करतं. मला इथे 2 तास असं उभं राहायला सांगितलं तर ती शिक्षा वाटेल, पण कीर्तन सांगण्यासाठी मी 2 तास उभा राहतो तरी मला अजिबात कंटाळवाणं वाटत नाही, मी थकत नाही, मी दमत नाही. कीर्तनाचा संबंध निव्वळ मनाशी असता तर मला 2 तासात कंटाळा न येणं याचा कुठेतरी कीर्तनाशी संबंध आहे ना. तुम्हाला होणारा त्रास, तुम्हाला होणारा शारीरिक आंतरिक उपद्रव त्या 2 तासासाठी त्याचं परिमाण घसरलेलं असतं. परिमाण घसरणं हा परिणाम नव्हे का? विठ्ठला मी त्यांना म्हटलं की खऱ्या अर्थाने कीर्तन मोकळी व्हायला पाहिजे होती. भले लाईव्हच्या माध्यमातून कमी माणसात का होईना तो विचार सर्वदूर पोहोचला पाहिजे. खरं तर त्यांनी कीर्तन सुरू करायला पाहिजे होती, त्यांनी दारू सुरू केली. हा दारुण पराभव आहे विचारांचा. काय द्यायला पाहिजे त्याचा विचार होणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं आमच्या प्रशांत भाऊनी ते लावून धरलं आणि ते थांबले नाही, त्या विचाराला सक्रिय झाले आणि सगळे योग इतके छान जुळून आले की शहापूर कोविड सेंटर ज्यांच्या नेतृत्वाने मार्गदर्शनाने कार्यान्वित आहे, त्या आमच्या शहापूरचं वैभव असणाऱ्या
माऊली सौ तरुलता धानके मॅडम त्यांनी हा विषय इतका मनावर घेतला की मधल्या वादळी स्थितीमध्ये मी हा विषय थांबवूनही दिला, पण त्यांनी पुन्हा स्मरण करून दिलं की आपल्याला ते कीर्तन करायचं होतं, ते काय झालं. त्यामुळं मला येण्यात आणखी उत्सुकता वाटू लागली, कारण जिथं जायचं आहे ते त्या साधनाबद्दल अत्यंत उत्सुक आहेत, त्या उपक्रमाबद्दल आग्रही आहेत, म्हणजे तिथं जाणं आपलं जास्त गरजेचं आहे. त्यामुळे मॅडमना द्याव्या तितक्या धन्यता थोड्याच आहे. त्याचं कारण असं आहे, खरं तर औषध गोळ्या या सगळ्यांच्या माध्यमातून त्या आणि त्यांचा सगळा स्टाफ हा कर्मचारी वर्ग ही लढाई लढतोय, ते स्वतः झुंजतायत या सगळ्यात. परंतु केवळ शारीरिक पातळीवरचा उपाय पुरेसा नाही, तर शरीराच्या जोडीला तनाच्या जोडीला मनाची उभारी सुद्धा आवश्यक आहे. मग या मनाला उभारी यावी याकरता थोडस बास कमी कर, ट्रेबल वाढ. जसा शरीराचा खुराक असतो तसा मनाचा खुराक आहे विचार, भावयुक्त भजन साधना. मग वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या आयामातून इथं सेवा सुरू आहे. आणि शहापूरला तर अध्यात्माची दिव्य पार्श्वभूमी. आपण शहापूरच्या सगळ्या चतुष्सीमा पहा, आपल्या समोर दिशा पूर्व आहे, परंतु आजा पर्वत आणि टाकी पठार ही ठिकाणं अपूर्व आहे. म्हणजे आपण बसलोय ना, मी जिथे उभा आहे, माझ्या समोरची बाजू अध्यात्माची आहे आणि माझ्या मागची बाजू इतिहासाची आहे, माहुली किल्ला. त्यामुळे एक दैवी परंपरेला घेऊन चाललेला हा उपक्रम, गंगा देवस्थानासारखं केंद्र जिथं शहापूरची एक आध्यात्मिक क्रांती घडली. योगी शिलनाथ महाराज असतील, योगी रिद्धीनाथ बाबा असतील, विद्यमान फुलनाथ बाबा असतील, ब्रह्मलीन नागेंद्रनाथ महाराज असतील, इकडे धरमदास बाबा असतील, मधुकर बाबा चंदनपुरीकर असतील, नारायण महाराज शिंदे आडगावकर असतील, शहाजी महाराज तारमळे शेरेकर असतील, किसन बाबा बेहरे असतील, लेनाडचे विष्णुपंत महाराज असतील. त्यामुळे शहापूर ही अध्यात्माची राजधानी आहे. आणि अशा राजधानीमध्ये जेव्हा या तालुक्यावर हे संकट कोसळतं तेव्हा सर्व प्रांत पुढे येतील. तसा आध्यात्मिक प्रांतही आपल्या सेवेसाठी सादर झाला पाहिजे, म्हणून हे कीर्तन आहे. विठ्ठला त्यामुळे आता मला असं वाटतं ही प्रेरणा, ही चेतना कोविड सेंटरच्या डोसमध्ये कीर्तनाला कंपल्सरी बनवतील आणि सर्वदूर हे काम चाललंय. आणि शहापुरात का कीर्तन होऊ नये? लंकेत कीर्तन चालू आहेत. विठ्ठल ते निलेश असतील ते इथे लेश तर झाला पाहिजे ना. त्यामुळे आपण सर्व रुग्ण असलो तरी भाग्यवान आहोत, कारण का आपण ह्या कीर्तन श्रवणाचा लाभ घेत आहोत. ही सगळी योजना घडवून आणण्यासाठी सर्वतोपरी मेहनत करणारी आमची मंडळी, आमचे मेणे सर असतील, मडके सर असतील, आवाज न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून आमचे रवींद्रजी लकडे, तेही ह्या व्याप्तीतून हा निरोप सर्वदूर पोहोचवत आहेत. फेसबुकच्या माध्यमातून सर्वदूर ही कीर्तन सेवा प्रसारित होती आहे. बरं, कोविड केअर सेंटरला कीर्तन करायचं, कोविड सेंटरला कीर्तन हे कुठून आणायचे? ते म्हणतील महाराज व्हा तुम्ही पुढे. आमचे मयूरजी भास्कर असतील, मयूरजी डोंगरे असतील, जयेशजी कराळे, तुमच्याकडे आता ड्युअल वर्क आहे. विठाला तेव्हा तुम्हा रुग्ण बांधवांच्या सेवेकरता ही कीर्तन सेवा संपन्न होते. मी तर म्हणेन हे कीर्तन तुमच्यासाठी नाही आहे, हे कीर्तन मी माझ्यासाठी करतोय. कारण एक कीर्तनकार समाजाच्या सर्व घटकांचा ऋणी असतो आणि ते ऋण फेडण्याकरता हे मला मिळालेलं व्यासपीठ ही मी सुसंधी मानतो, म्हणून मी इथे उभा आहे. दुसरी महत्वाची बाब, तुम्ही संपन्न अवस्थेत सुस्थितीत असाल तेव्हा कीर्तनाची जितकी गरज आहे त्याहून कैक पट कीर्तनाची आज गरज आहे.
मला असं वाटतं आतापर्यंत तुम्ही जी कीर्तन ऐकली असतील ती कीर्तनं कदाचित एखादा समारंभ असेल, पण आजचं कीर्तन हा तुमच्यासाठी संस्कार आहे. विठ्ठला रोगाने शरीरावर नाही मनावरही हल्ला केलाय. मग अशा स्थितीत एक भारतीय परंपरा म्हणून आपण कीर्तनाने याला सामोरं जातोय. लक्षात घ्या, कोरोना हा रोग पसरला सर्वदूर. त्याला कारण काय आहे? कोरोना हा काय आहे बोला. आता चांगलीच ओळख झाली, आपली मैत्रीच झाली आहे त्याच्याशी. कोरोना आणला कुठून? आला कुठून बोला. देशाचं नाव तर सांगा. चीन. मग कोरोना चीनहून आलेला रोग आहे, मग त्याच्या उपचारात कीर्तन कशासाठी आणलंय? लक्षात घ्या, कोरोना हा चीनचा असेल, पण आपली कीर्तन परंपरा ही प्राचीन आहे ना, त्यामुळे हा उपाय त्याच्या पुढे आम्ही ठेवू ना. बरं, कोरोना आहे तरी काय? व्हायरस आहे, चीनने दिलेला व्हायरस आहे. कीर्तन हा प्राचीन परंपरेने दिलेला भक्तिरस आहे. विठ्ठला एखादा रुग्ण औषधोपचार घेत असताना डॉक्टर त्या रुग्णाबद्दल अत्यंत आशावादी असतात. केव्हा? जेव्हा त्याचं मन आणि त्याचं शरीर त्या रोगाशी लढण्याकरता त्या औषधांना साथ देत असतो. जेव्हा त्याचा प्रतिसाद बंद होतो तेव्हा डॉक्टर म्हणतात आता या केसचं काही खरं नाही. मग हा प्रतिसाद देण्याकरता आपलं मन संपूर्ण ऊर्जा एकवटून उभं राहिलं पाहिजे, आणि कीर्तन त्यासाठी तुम्हाला प्रेरित करतं. तुम्हाला जगण्यासाठी, या सगळ्याच्या विरोधात लढण्यासाठी लागणारी बळकटी देण्याचं काम कीर्तन करतं. आणि ध्यानात ठेवा, बळकटी ज्याच्याकडे नाही ना त्याला वळकटी गुंडाळावी लागते. त्यामुळे कीर्तनाची आज आम्हाला सर्वात जास्त गरज आहे. कीर्तन तो आशावाद जीवनात निर्माण करतो. हो, मला जगायचं आहे, कितीही मोठा आजार असू द्या, मला लढायचं आहे. ऑक्सिजन लेवल कुठेही असो, माझा स्कोर काही झालेला असो, पण मला जगायचं आहे, हा आशावाद कीर्तन देतं. आणि तो विश्वास आम्हाला आमच्या आयुष्याला, आयुष्याच्या कक्षेला रुंद करायला मदत करतं. विठ्ठला आणि तुम्ही आशावादी झालात तर कोणत्याही परिस्थितीतून बाहेर या. तुकाराम महाराजांची गाथा आपण पहा. काय ताकद असते, काय शक्ती असू शकते, काय होऊ शकते एखाद्याकडून. तुकाराम महाराजांनी सोपं उदाहरण दिलंय. ओले मूळ भेदी खडका, ओले मूळ भेदी खडका, अभ्यासाशी सांग कार्य सिद्धी. सोपं प्रमाण आहे आपल्या पुढ्यात. दगड बघितलाय आपण, आणि एखाद्या बियातून अंकुर बाहेर फुटतो, बाहेर पडतो. एखादं कोवळं रोप असतं, त्याची मुळं विस्तारत असतात. मला सांगा, दगड जास्त कठीण आहे का ते मूळ जास्त कठीण आहे? बोला, का प्रश्न कठीण आहे? दगड कठीण आहे. दगडाने मूळ ठेचलेलं कधी दिसलं का? नाही. पण मुळाने फोडलेले दगड तुम्हाला बघायला मिळाले की नाही? वृक्षारोपण न करता उगवणारं झाड कोणतं? पिंपळ. गरज नाही लावायची. बिल्डिंगवाल्यांना विचारा काय ताप आहे तो. मला इकडे विचारलं ते बिल्डिंगवरच का उगवतात? म्हटलं हा, ऑक्सिजनची गरज त्यांना जास्त आहे. देवानी घरी पाठवलेला सिलेंडर आहे पिंपळ. विठ्ठला निदान आता तरी गीता लोकांना मान्य होईल
कारण गीतेनं म्हटलंय वृक्षामध्ये अश्वत्थ ही भगवंताची विभूती आहे. आपली शास्त्र, आपली पुराणं, आपल्या परंपरा, आपले पूर्वज, पुन्हा तिकडे जावं लागेल हे कुणीच विसरू नये. आता पुन्हा तिकडे जावं लागणार आहे. आम्ही झाडांची कत्तल केली आणि आता ऑक्सिजन शोधायची पाळी आली की त्यामुळे जनाने ऑक्सिजनासाठी तरी आता संकल्प केले पाहिजेत. आणि तुम्ही तर नक्कीच केला पाहिजे. आता तर तुम्ही नक्कीच सगळे बरे होणार आहात, कारण ही काळजी घेणारी सर्व मंडळी दिवस रात्र तुमच्या सेवेसाठी आहेत. रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र करताय. तुम्ही 100% बरे होऊन घरी जाणार आहात. घरी गेल्यानंतर पहिलं काम, वटपौर्णिमा समोर आहे आता, वड, पिंपळ, जांभूळ, कडुलिंब, घरी गेल्या गेल्या किमान यातली 5 झाडं तरी लावणार हा संकल्प आता करा. माझ्या ऑक्सिजनची व्यवस्था. बरं का जानके मॅडम, आम्ही अक्षय तृतीयाला एक संकल्प केला होता. अक्षय्य तृतीया, अक्षय्य ऑक्सिजन. ऑक्सिजन, वैष्णवजन वर्क फॉर ऑक्सिजन. तर आम्ही सांगितलं होतं की 2 झाडं तरी लावा. मला एकाने विचारलं 5 सांगा, 10 सांगा, 11 सांगा, 2च का? म्हटलं माझी अपेक्षा एवढीच आहे की 2च लावा. त्याने विचारलं 2च का? म्हटलं 1 लावा जगण्याचं झाड म्हणून आणि दुसरं लावा मरण्याचं म्हणून. 2 तर लावा. हा, मरेपर्यंत ऑक्सिजन घेणार आहोत ना, म्हणजे जगण्याचं 1 झाड लावलं पाहिजे आणि मेल्यावर 1 झाड तुमच्यासाठी तोडावं लागणार आहे. म्हणजे 1 मेला की 1 झाड जाणार आहे. मग जाण्याचं झाड तुमचं कोणी लावायचं? म्हणजे आमच्या पूर्वजांचं ते वृक्षप्रेम पुन्हा आम्हाला आणावं लागणार आहे. स्वच्छता पुन्हा आम्हाला ध्यानी घ्यावी लागणार आहे. हँड सॅनिटायझेशन जुनं होतं आमचं. मंदिरात आम्ही आरतीला उभे राहायचो तेव्हा आरतीचा प्रसाद मिळायच्या आधी कापराची आरती फिरवली जायची. मग आम्ही त्या कापराच्या आरतीवरून असे हात फिरवायचो आणि मग हातात प्रसाद घ्यायचो. हँड सॅनिटायझेशनच होतं ना, निर्जंतुकीकरणच होतं ना. फक्त आपले पूर्वज काहीतरी वेडे गबाळे आहेत आणि ते तुडवून आम्ही निघालो. त्याचा परिणाम हे सगळं दारात आलं. विठ्ठला जाऊ दे, आता जे झालंय ते झालंय. आता आहे त्याला सामोरं जायचं आहे. आम्हाला आता ह्या सगळ्याशी लढायचं आहे. मग हे लढणं काय असावं, हे लढणं कसं असावं, या लढण्याला, या लढाईला यशस्वी आणि विजयी कसं बनवावं, या संबंधाचा विचार आपल्याला या अभंगाद्वारे करायचा आहे. अभंगाद्वारे करायचं. आणि शहापूरच्या कोविड सेंटरच्या जेवढे बरे होऊन गेले ना, आतापर्यंत बरेच झाले असतील. कितीतरी अंदाजे गेले डिस्चार्ज? मोजलेच नाही. हा, 1200 गेले. येत बरे होऊन गेलेत. हा, गेलेच्या मध्ये बालतं काही घालू नका. 1200 बरे होऊन गेले. आता तुम्ही बरे होऊन जाणारच आहात. पण तुम्ही तरी झाड लावलं पाहिजे. महाराष्ट्रात कोणत्या कोविड सेंटरने लावो न लावो, पण शहापूरच्या कोविड सेंटरने इथून बऱ्या होणाऱ्या रुग्णाने झाड लावलं पाहिजे. का लावलं पाहिजे? तुम्हाला बरं करणारा सगळा स्टाफ आणि या स्टाफचं नेतृत्व करणाऱ्या मॅडम तरुलता आहेत. तरू म्हणजे झाड आणि लता म्हणजे वेल. आपल्याला बरं त्यांनी केलंय ना, त्याच्याविषयी कृतज्ञता म्हणून प्रत्येक जण तुम्ही तरुलता लावलं पाहिजे. विठाला आता आम्हाला लढायचं आहे. नेमकं काय करायचं आहे? अभंग आपल्या पुढ्यात ठेवलाय. अभंगाला आपल्याला अर्थाने स्पर्श करायचा आहे. अभंगाचा भाव समजून घ्या. महाराज म्हणतात, म्हणून आम्ही सर्व भावाने देवाला शरण गेलो पाहिजे. का म्हणून? कारण जे संकट आमच्या पुढ्यात आलंय, जी संकटाची नदी भरभरून वाहते, आम्हाला तिला ओलांडून जायचं. आणि तिला ओलांडून जायचं असेल तर तुम्ही परमात्म्याची शरणागती पत्करली पाहिजे. ज्या परमात्म्याची आम्ही शरणागती पत्करणार आहोत तो करुणेनं भरलेला आहे. त्याची करुणा प्राप्त करण्यासाठी
त्याला कोणत्याही नावाने हाक मारावी, त्याची अनंत अशी नावं आहेत. आणि हे मी तुम्हाला वरपांगी सांगतो असं नाही, तर हा मला प्राप्त झालेला, स्वतःला आलेला अनुभव आहे. विठ्ठला या अभंगात तुकाराम महाराज आम्हाला देवाला शरण जायला सांगतात. आणि शरण जायला सांगताना त्याच्या एका विशेष स्वभावावर फोकस आहे. त्याचा स्वभाव आहे की तो करुणावंत आहे. हा अभंग मी तुमच्या पुढे ह्याच कारणासाठी गायलाय, कारण माझ्या समोर आहेत ते सगळे कोरोनावंत आहेत. आणि आपल्याला सगळ्यांना यातून बाहेर काढण्याची ज्याची योजना आहे, ज्याची शरणागती पत्करायची आहे, तो करुणावंत आहे. त्यामुळे कोरोनावंताने करुणावंताचं भजन करावं, म्हणजे आम्ही कोरोनामुक्त होण्याचे चान्सेस मोठे आहेत. विठ्ठला अभंगाचा भाव आणि तुकाराम महाराजांना हा अभंग का सांगावा लागला, का सांगावासा वाटला, त्यामागचा भाव थोडा समजून घ्या. जीवन आपलं अडचणीनं भरलेलं राहतं, समस्येने युक्त राहतं. आणि समस्या माणसाला एवढ्या घेरतात की त्या समस्या त्याला आत्मविश्वासापासून दूर नेतात. आत्मविश्वासापासून दूर गेला की नकारात्मकता वाढते, आणि नकारात्मकता वाढली की तुमच्या असलेल्या ऊर्जा सुद्धा गायब होऊन जातात. काय गंमत आहे. समस्या आली, आत्मविश्वास खालावला, एक वेळ ऑक्सिजनची पातळी ज्याची खाली गेली ना, त्याची कधीतरी वर येईल. पण आत्मविश्वासाची पातळी ज्याची खाली गेली, तो कशानेच वर यायचा नाही. तो वर जायची शक्यता यायची नाही. कारण आत्मविश्वास गेला रे गेला की नकारात्मकता आली की, आणि नकारात्मकता आली की तुम्ही नकारात्मक विचार करू लागाल. आणि नकारात्मक विचार हा माणसाच्या ऊर्जेला सुरुंग लावतो. सोपं मानसशास्त्र सांगतो मी आपल्याला, सायकोलॉजी सांगतो. आता पाऊस झाला ना, इकडे पण झाला ना मस्त 2-4 दिवसापूर्वी. आता त्या सगळ्या संसर्गाच्या चिन्हांमध्ये, परिणामांमध्ये सर्दी असल्यामुळे सध्या काही तुम्हाला आनंद घेता यायचा नाही. पण पावसात भिजण्याचा आनंद घ्यायला आवडतं प्रत्येकाला. मृदगंध, मातीचा सुगंध कोणाला आवडत नाही. मग या पावसात आपण जेव्हा भिजतो तेव्हा काय होते बोला. पावसात भिजल्यावर काय होत, काही होत असेल ना. सुरुवात होते 70, 80, 90 सर्दी होते. पावसात भिजल्यावर सर्दी होते, याला जर तुम्ही हो म्हणत असाल तर माझा प्रश्न असा आहे की जेवढ्या वेळा तुम्ही पावसात भिजलात तेवढ्या वेळा सर्दी झाली का? असं तर नाही झालं. मग आपण असं का म्हणालो की पावसात भिजल्यावर सर्दी होते? त्याचं उत्तर ज्ञानबाची मेख मध्ये आहे. नुसतं पावसात भिजून सर्दी नाही होत. जेव्हा मी पावसात भिजतो आणि आपल्या मनात विचार येतो, बहुतेक मला आता सर्दी होईल, सर्दीची मुळं त्याच दिवशी घट्ट होतात. मी लढूच शकत नाही, माझा आत्मविश्वास नष्ट झाला. मग उरले ते सगळे विचार नकारात्मक येऊ लागले. मला हे होईल, मला ते होईल. आणि लक्षात घ्या, कोरोनाने शरीरावर हल्ले केले, त्याने गेलेली माणसं कमी आहेत. कोरोनाने मनावर हल्ले केले ना, त्यांनीच गेलेली जास्त आहेत. विठाला काही माणसं किती कठीण अवस्थेतून रिव्हर्स झाली आहेत, रिटर्न झाली आहेत. का नाही, मला बरंच व्हायचं आहे. हा, मी अजिबात घाबरणार नाही, मी जाणार नाही, मी मरणार नाही, मला थांबायचंय, मला चांगलं काम करायचं आहे. आणि जेव्हा तुमची ऊर्जा उभी राहते त्यावेळेला तुमचा शत्रू किती बलदंड असू द्या, त्याला परास्त व्हावंच लागणार आहे. तुम्ही धीर सोडलं की तुम्ही अख्ख्या विजयाच्या किल्ल्या शत्रूच्या हातात देता. आणि आपल्या मनाचा स्वभाव आहे, दुबळेपणाच्या अंगाने नकारात्मकता लवकर येते. एखाद्या उंच टॉवरवर चढल्यावर पहिल्यांदा मनात काय येतं सांगा? हा, इथून पडलो तर काही गरज आहे का?
एखाद्या ब्रिजवरून कार चाललेली असली आणि ब्रिज जर लांब लचक असला, नदीला भरपूर पाणी आहे, आपल्या भातसासारखं सापगाव ब्रिज, काय विचार येतो मनात? पूल तुटला तर? एक्सप्रेस हायवेला गाडी 120च्या आसपास गेली की टायर फुटला तर? आणि मग लॉ ऑफ अट्रॅक्शन, आकर्षणाचा नियम आहे, तुम्ही जे चिंतिल तसंच होणार. मी बरा होणार, मी बरा होणार, मी बरा होणार असा सतत विचार करा. मग औषधांची कामगिरी 50%च राहते, 50% तुम्ही तुमचे औषध होता. विठाला आमच्या संपर्कातल्या एकाने टेस्ट करून आला आणि आत्महत्या केली. हो, आता सांगा बघू कसं काय होणार? अशा माणसाला किती औषधं खाऊन फरक पडणार आहे? पण ज्याने ठरवलंय मला बरंच व्हायचं आहे, आणि जगात अशी खूप माणसं आहेत. शेगावला गेले असाल तुम्ही, कोण कोण गेले तुमच्यापैकी? एक आणखी. आता बरं झाल्यावर पहिला संकल्प करा, एकदा शेगावला जाऊन या. संत सद्गुरू गजानन महाराजांचं स्थान आहे. तिथल्या व्यवस्थापनाचे प्रमुख आहेत शिवशंकर पाटील, वय 90च्या घरात आहे. अशी भक्तांची व्यवस्था कुठंच पाहायला मिळणार नाही. पण तुम्हाला माहिती आहे, 8 ते 9 प्रकारचे आजार त्यांना झालेले आहेत, तरी सकाळी 7 वाजता महाराजांच्या सेवेत सगळ्या भाविकांच्या सुविधांसाठी ते कार्यरत असतात. एका पत्रकार मित्राने, पत्रकार बंधूने त्यांना विचारलं, का 7-8 प्रकारचे आजार तुम्हाला आहेत आणि तरी तुम्ही सकाळी उठले, दिवसभर महाराजांच्या सेवेत प्रसन्न वदनाने राहता, कसं जमतं एवढे आजार घेऊन? ते काय म्हणाले माहिती? काय नाही म्हणे, हे 7-8 आजार आहेत तर असू देत ना, उलट हे असल्यामुळे काम करताना मी एकटा आहे असं मला वाटत नाही, एवढे जण आहेत सोबत. विठाला म्हणजे आपल्या आत्म ऊर्जेने ते रोग कधीच अगदी नष्टप्राय करून टाकले ना, त्यांना किंमतच ठेवली नाही, त्यांना मूल्यच दिलं नाही. मी भगवंताचा इतका लाडका झालाय, कोरोना तो होईल बरा ना, मी कशाला चिंता करू? आम्ही 100 दिवसाच्या प्रवचनमाला लाईव्ह केल्या, फक्त हेच सांगत होतो लोकांना, हेच सांगणं चाललंय, घाबरूच नका, कोरोनाला काळजी करू नका, काळजी घ्या. काळजी करून काय होणार? हा अगदी स्पष्ट म्हणणं आहे माझं. कोरोना झाला तरी घाबरू नका. का? मला सांगा, ज्यांना कोरोना झाला ते सगळे गेले का? नाही ना. 1200 रुग्ण बरे होऊन घरी गेले, यादी आपल्याकडे. 1201वा मी असणार आहे असं म्हणूया की. म्हणजे ज्याला कोरोना झाला तो मरतोच असं नाही. बरं, दुसरा विचार आहे, नाही कोरोना झाला म्हणजे काय आपण मरणारच नाही असं पण नाहीये. मग का काळजी घेता? तारखा तर सर्वांच्या निघाल्यात, माझी पण निघाली, फक्त माहित नाही म्हणून बरी मजा आहे, नाही तर जेवण गोड लागायचं नाही. विठाला सोपं सांगू, मरण तर प्रत्येकाला एक दिवस आधी आहेच ना, फक्त मरायच्या आधी मरायची सुरुवात करून घेऊ नका. विठाला ज्या दिवशी, ज्या मिनिटाला, ज्या कारणाने जेव्हा मरणार तेव्हा मरणारच आहे की. मग मरणाचा क्षण दूर आहे ना. जर मरणाचा क्षण शेवटचा आहे तर आताचे क्षण कशाचे आहेत? बोला बोला. मरणाचा क्षण शेवटचा आहे, आताचा क्षण कोणता आहे? जगण्याचा आहे ना, जरा जगून घ्या की. विठाला बरं, हे इथं आहे म्हणजे इथं सुद्धा आनंदच आहे ना. आहे का काही त्रास? गरम पाणी पाहिजे, नुसतं चिठ्ठीत लिहिलं की येतं. काय अडचणी काही कोणाला सांगायची गरज नाही. एखादी माऊली जसं आपल्या लेकराची काळजी घेते, तसे ही सगळी सेवा करणाऱ्या परिचारिका वर्ग असेल, व्यवस्थापक वर्ग, हे आपल्या माऊलीच आहेत ना. एखाद्या आईनं लेकराची काळजी घ्यावी तशी आपली काळजी घेतात. मला सांगा, किती काळजी घेणं आहे हो? घरी तरी आपल्याला ऑर्डर केल्याबरोबर लगेच मिळायचं का? खरं सांगा बघू, घरच्यांना नका सांगू, आम्हाला सांगा. विठाला हा जो अकारण स्नेह आहे, हे प्रेम तर आम्ही अनुभवलं की नाही?
हे प्रेम अनुभवलं की नाही? हे आम्हाला काही पेशंट झालेल्या लोकांचे फोन सुद्धा आले, महाराज इतके दिवशी तुम्ही म्हणत होतात ना की एक परमात्म्याशिवाय दुसरा पर्याय नाही, ते पटलं. म्हटलं कसं काय पटलं? ते म्हणे अहो 2.5 कोटीचा बंगला बांधला आणि पॉझिटिव्ह आल्यावर पोरांनी मारुती मंदिरात क्वारंटाईन केलं. म्हटलं पटलं बुवा विठाला. मग आता आमची शुश्रूषा करायला, आम्हाला औषधं द्यायला, आम्हाला गोळ्या पुरवायला हे जे आले ते कोण आहेत? आपले काय नातं आहे यांचं आपलं? ते आपले नात्याने कोणीच नाहीत, पण तरी ते करत होतेच ना. मग आता इथून मी बरा होऊन जेव्हा समाजात जाईन, माझी जबाबदारी आहे. माझं कुणीच नव्हतं, त्यांनी माझं सगळं केलं. इथून पुढे आता मी सुद्धा त्यांचं काहीतरी करेन जे माझं कुणीच लागत नाही. विठाला मला म्हणायचं इतकंच आहे, नकारात्मक बनू नका. अहो मन बदलेल नवल नाही. माणूस नकारात्मक झाला, भयग्रस्त झाला तर त्याचं शरीर सुद्धा बदलतं. घाम हिवाळ्यात फुटतो का उन्हाळ्यात? काय अंदाज आहे आपला? घाम उन्हाळ्यात फुटतो का हिवाळ्यात फुटतो? हिवाळ्यात. एक जण म्हणाला, म्हणे घाम तसा उन्हाळ्यातच फुटतो, पण एखादा मंत्री भ्रष्टाचाराच्या घोटाळ्यात का सापडला तर त्याला हिवाळ्यातही फुटू शकतो. हा एकदा पार पडल्यावर कळ कधीच पुन्हा छातीत येत नाही. विठाला जयाच्या अंगी सकळ कळा असं त्यामुळेच म्हटलं असं बरं का मयूरजी. आता कळ कुठे गेली काय माहिती, जाऊ द्या, कळीचा मुद्दा होईल तो. मला म्हणायचं काय आहे, तुम्ही ऊर्जावान राहा, तुम्ही दुबळे बनायचंच नाही. मला लढायचं आहे, मला यातून बाहेर यायचं आहे. जीवन समस्यात्मक राहणारच आहे, जीवन अडचणीतून राहणार आहे. मन शरीर दोघांचा विचार. प्रश्न मी तुमच्या पुढे ठेवलेला. घाम उन्हाळ्यात येतो, हिवाळ्यात येत नाही. पण ऐका, जानेवारी महिना आहे, रात्री 1-1:30ची वेळ आहे, कडाक्याची थंडी पडलेली आहे आणि आपल्याला शहापूरकरांना थंडीचा चांगला अनुभव आहे. 2-4 काय स्वेटर वगैरे तुम्ही घालून घेतलेत अगदी, तरी पण कुडकुडतायत. चालले असे अरुंद रस्ता बोळ आणि समोरून चांगला अगदी 7-8 फुटीचा 5-7 फुटीचा किंग कोब्रा फणा काढून तुमच्यापासून फक्त 2-4 फुटावर उभा आहे. तुमच्या शरीराकडून बाहेर पडणारी पहिली प्रतिक्रिया काय सांगा? बोला. मस्त वाटलं त्याला, आपण म्हटलं हाय कसे आहात आपण, बरोबर आहे. काय काय सुरू काय होणार? कापरं भरणार, अजून दरदरून घाम फुटणार. घाम उन्हाळ्याचा का हिवाळ्याचा असतो? बोला. घाम फुटतो उन्हाळ्यात. मग आता तर कडाक्याची थंडी पडली आहे, हिवाळा आहे, मग आता कसं काय मध्येच घाम फुटला? कारण तुम्ही नागाला पाहिलं, किंग कोब्रा बघितला. याचा अर्थ जेव्हा मन घाबरतं, मन हादरतं, तेव्हा शरीराचे सगळे गुणधर्म उलटे सुलटे होतात. विठाला मग अशा अडचणीने आम्ही घेरलेले राहतो सगळ्या बाजूने, एकदम आक्रमण होतात. मग अशा वेळेला प्रश्न पडतो की आता यातून बाहेर निघायचं तर कसं निघायचं, याच्यातून बाहेर पडायचं तर कसं पडायचं. असा एखादा दोर हातात असावा, असा एखादा पर्याय पाहिजे की ज्याला मी घट्ट पकडलं की मला यातून बाहेर पडता येईल. त्या दोराचं नाव आहे भगवत श्रद्धा. त्या आधाराचं नाव आहे परमात्म्याप्रती अत्यंत विश्वास. त्या आश्रयाचं नाव आहे परमात्म्याची पूर्ण शरणागती. हे भगवंता, मी तुझा आहे, मला सांभाळणं, माझी काळजी घेणं बाबा आता तुझी जबाबदारी आहे. हे वर्म, हे सूत्र एकदा हातात आलं, आम्ही त्याच्यावर भार घातला की पुढची जबाबदारी त्याची असते ना.
तुका म्हणे भार घातली आवरी, तुका म्हणे भार घातली आवरी, तुका म्हणे भार घातली आवरी, तुका म्हणे भार घातली आवरी. होईल काही वाणी नारायण नारायण, होईल काही वाणी नारायण नारायण. समस्या खूप मोठी आहे. घाला की त्याच्यावर ओझ, घेईल ना तो काळजी, सांभाळेल ना तो मला. आणि का नाही त्यांनी सांभाळायचं मला? आपण शाळेत असताना प्रार्थना म्हटली होती, आता म्हटली जाते की नाही माहिती नाही, पण म्हटली जाते असं म्हटलं जातं. आजाण आम्ही तुझी लेकरी, तू सर्वांचा पिता. आहे पाठ कुणाला म्हणता तुम्ही श्रोते? हा म्हणा, एक सुरात म्हणा. आजान आम्ही तुझी लेकरी, तू सर्वांचा पिता. म्हणा मागे, बोला बोला, आवाज येऊ द्या. आजान आम्ही तुझी लेकरी, तू सर्वांचा पिता. प्रेमाने तुझं नमितो गातो, तुझ्या गुणांच्या कथा. बाप आहे ना तो आपला, मग लेकरांची काळजी घेणं जबाबदारी नाही का त्याची? मग तो जर माझी काळजी घेणार आहे आणि घेतोय ना तो काळजी, या सर्वांच्या रूपाने तो परमात्माच आपल्या सेवेत आहे ना. आणि बरं का धनके मॅडम, डॉक्टर लोक म्हणजेच भगवंत असा अर्थ ध्वनित करणारी ओवी ज्ञानेश्वरीत आहे. विठाला माझ्याकडे पुरावा आहे. पुरावा नसेल तर ते पुरावा घेऊ नका. आपण जेव्हा रुग्णशय्येवर पडतो तेव्हा आपली जी माणसं काळजी घेतात ती माणसं नसतात, तो भगवंतच असतो. ज्ञानेश्वरीच सांगतो, ते ऋणवैपण देखोन अंगी, आपुलियाची उत्तीर्णत्वा लागी, भक्ताची तनु त्यागी, परिचर्या करी. परिचारिका, परिचर्या. विठ्ठला म्हणजे आपण देवावर ऋण केलं. आता देवावर ऋण कसं काय? उलट देवाचंच आपल्यावर ऋण आहे. आपल्याला जेवायला घालतो, कानाने ऐकू येतं, डोळ्याने बघता येतं, ही भगवंताचीच कृपा आहे ना. एवढी माणसं गेली तरी आपल्याला वाचवून ठेवलंय, ही भगवंताचीच कृपा आहे ना. लोकांना मंदिरात सप्त्यात कीर्तन ऐकायला भेटत नाही, तुम्हाला कोविड सेंटरला कीर्तन, देवाची कृपा आहे ना. विठ्ठला घरी काबाड कष्ट करत होतो, कधी 2ला जेवतो, कधी 3ला जेवतो, कधी दिवसभर जेवायला भेटत नाही, तर 5 मिनिटं सुद्धा इकडचं तिकडं नाही. देवाची कृपा आहे ना. हे दर्शन करण्याची युक्ती मिळाली की जीवन आहे तिथंच आनंदी होतं. विठ्ठला देवावर ऋण होतं, देवसेवा करायला येतो म्हणजे काय म्हणायचं? तुम्ही देवाचं काम करत असाल तर मग देवावरती ऋणच झालं ना. मग त्यावेळेला भक्ताची तनु त्यागी, त्याला देह सोडण्याच्या वेळेला काही देह व्यथा होत असतील, भक्ताची तनु त्यागी परिचर्या करी, त्यावेळेला त्याच्या शरीराची काळजी घेण्यासाठी मी पुढे सरसावतो.
म्हणजे ज्याची आम्ही शरणागती पत्करतो यान त्या रूपानं तो परमात्मा येतो. मग येऊन जर तो दुःखातून पलीकडे आम्हाला नेत असेल, किंबहुना तो नेणार आहे, म्हणून आम्ही त्याला शरण गेलो पाहिजे. अभंगाचं पहिलं म्हणून शरण शरण जावे सर्व भावे दिवासी. भगवंताची शरणागती आपण पत्करावी, त्या परमात्म्याला शरण जावं, असं तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे. सर्व भावाने देवाला शरण जायचं. मग देवाला शरण जाणं म्हणजे काय? शरण जाणं याकरता शरणागतीची आमच्या शास्त्राने 6 अंग सांगितलेली आहेत. ही 6 कामं करणं म्हणजे शरण जाणं आहे. अनुकूल्यस्य संकल्प प्रातिकूल्यस्य वर्जनम रक्षिष्यति ती विश्वास गोतृत्वे वर्णम तथा आत्मनिक्षेप कार्पण्ये षड्विधा शरणागती. ही 6 गोष्टी करणं म्हणजे देवाला शरण जाणं आहे. नुसता एक फोटो आणलं आणि त्याला गंध लावत लावत जाणं, काही तर ते काढायचाही कंटाळ करतात, त्याच्यावर थप्पीच्या थप्पी. देव कसं काय हॅप्पी होईल यांच्या पूजेने काय माहिती. आणि आमच्या संस्कृतीने सगुण आणि निर्गुण या दोन्ही उपासनेचा मिलाप असावा असं सांगितले. म्हणजे तुम्ही मूर्तीचीही पूजा केली पाहिजे, तशी चराचरात कणाकणात व्याप्त परमात्म्याची त्याचीही पूजा केली पाहिजे. तुम्हाला मूर्तीची पूजा करायची आहे ती झाडाच्या फुलांनी, आणि विश्वात्मक देवाची पूजा करायची आहे ती कर्माच्या फुलांनी. विठ्ठला मग देवाला जे आवडतं ना ते करा. अनुकूल्यस्य संकल्प. मग देवाला काय प्रिय आहे, देवाला काय आवडतं? देवाला सर्वांवर प्रेम करायला आवडतं ना, मग ते आम्ही आमच्या जीवनात सांभाळलं पाहिजे. देवाला काय आवडत नाही हो? प्रातिकूल्यस्य वर्जनम. देवाला काय नकोसं वाटतं? द्वेष, मत्सर, अहंकार या गोष्टी देवाला आवडत नाहीत. तुकाराम महाराजांनी यासाठी 6 गोष्टी दूर टाकायच्या ठरवल्यात. असं भया चिंता लज्जा संपत्त यांचा देवाला काम क्रोध लोभ आवडत नाहीत, बाजूला करा.
जगात जी पापं घडतात ना, त्या पापाचे हे 3 बाप आहेत. जगामध्ये काम आहे म्हणून व्यभिचार घडतो, जगामध्ये क्रोध आहे म्हणून हिंसाचार घडतो, आणि जगामध्ये लोभ आहे म्हणून भ्रष्टाचारही घडतो. कोरोनाही सुटला नाही त्यातून. विठ्ठला विठ्ठल. या 3 गोष्टी बाजूला कराव्यात. भगवंताला आपण आवडू, मग देवाला आवडू म्हणण्यापेक्षा तुमच्या जीवनात फक्त आनंद राहील या 3 गोष्टी संपल्या तर. काम क्रोध लोभ निमाले ठाईची, सर्व आनंदाची सृष्टी झाली. बरं, हे जर अंतःकरणाचे धर्म आहेत तर ते कुठे नसावेत ते समजून घ्या. काम नसावा परस्त्रीचा, क्रोध नसावा सत्पुरुषाचा, लोभ नसावा परधनाचा, मोह पुत्राचा बाधक. मग हे कुठं असले तर चालतात? काम असावा हरिभजनी, भजन करण्याची इच्छा असावी. क्रोध असावा इंद्रिय दमनी. डायबिटीस वाल्याला गुलाबजाम आवडतात, बरोबर ना? गुलाबजाम म्हणजे जाम आवडतात. विठ्ठल. जे नको असतं ना तेच आवडतं. म्हणजे कोरोनाचा काळ आहे ना, फ्रीजचं पाणी फार आवडतं. अरे, इंद्रियांना नियंत्रित ठेव की. दमन पाहिजे, तिथं निग्रह पाहिजे. 1 जून पासून थोडस मोकळं केलंय शासनाने, बरोबर ना? वस्तू खरेदी करायची आहे कुठे माहिती का? पंडित नाक्यापासून पण खाली मार्केटमध्ये घुसतो गुजराती बागेपासून. विठ्ठल. अशी जर आमचं जर वागणं असेल तर ही 3ऱ्या लाटेची पूर्वतयारी ठरेल ना. तिथे तुम्हाला निग्रही राहता आलं पाहिजे. मला किती गरज आहे, मी त्या दिलेल्या स्वातंत्र्याचा किती वापर करावा या मर्यादा असल्या पाहिजे. लोभ आहे ना, तीर्थ प्रसाद सेवनी, देवाच्या चरणाचं तीर्थ घेण्याचा लोभ असावा. लोभ असावा तीर्थ प्रसाद सेवनी, लोभ अपार असावा. मला म्हणायचं काय, या स्वाभाविकतांना अडवून धरणं आम्हाला जमलं पाहिजे. प्रातिकुल्यस्य वर्जनम. तो परमात्मा मला सांभाळतो हा विश्वास पाहिजे. ज्यांनी आतापर्यंत सांभाळलं की नाही बोला? आईच्या उदरात होतो तेव्हा जेवायला घातलं की नाही? ती खायची, त्यातलं आपल्याला मिळायचं. म्हणजे हा जीव तेव्हापासून टक्केवारी खात आलाय. विठ्ठला. आई जेवायची, त्यातलं आपल्याला मिळायचं. पुन्हा परमेश्वराला विचार निर्माण झाला काय, की बाबा हा जन्माला आल्यानंतर बाहेरच्या जगातलं याला कसं जमेल, कसं त्याला सूट होईल, तोपर्यंत याला काय करावं. तुकाराम महाराज म्हणतात, बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. उदरातलं बाळ आणि आईच्या स्तनातलं दूध एकाच वेळी परमात्मा वाढवतो ना. बरं, जेव्हा दात आले तेव्हा खाण्याचे पदार्थ दिले, किती काळजी घेतो तो आपली. इतकंच नाही, मेल्यानंतर मडक्यात भात पण शिजवून पाठवतो. टिफिन सर्व्हिस. विठ्ठला. आता इथलं आपलं कोण किचन मध्ये जातो, कोण स्वयंपाक बनवतो कोणी नाही, पण वेळेवर भोजन आहे की नाही ते पण रुचकर. त्यांच्यातला परमात्मा हे आपल्यासाठी करून घेतोय ना, तो सांभाळतो, यावर विश्वास ठेवा. हाक त्याला मारा. त्याला हाक मारलेले कितीही अडचणीतून बाहेर आले. महाभारतातलं प्रसिद्ध उदाहरण आहे. आपण गीता ध्यान म्हणतो ना पारायणाच्या वेळेला, त्यामध्ये एक मोठा श्लोक आहे. अडचणी किती असतात आणि बाहेर कोण येऊ शकतं. अर्जुन ज्या घेराव्यात अडकला होता ना, तो घेराव सामान्य नव्हता. कौरवाच्या बाजूला एक जण एवढा मोठा बलदंड योद्धा होता की एकेकाने ते युद्ध पलटवलं असतं. त्याचं वर्णन केलंय नदीच्या रूपाने. नदी असते ना, त्या नदीला तट असतात. तट, 2 तट असतात. बामणन सापगाव तसं. भीष्म द्रोण तटा, त्या नदीचे 2 तट आहेत. एक तट आहे भीष्माचार्य, दुसरा तट आहे द्रोणाचार्य. भीष्मद्रोण तटा जयद्रथ जला, त्या नदीतलं पाणी होतं जयद्रथ. गांधार नीलोत्पला, उत्पल म्हणजे कमळ,
शकुनी नावाचं निळं कमळ होतं त्याच्यात, पण मला तर त्याला कमळ म्हणायला जीवावरच येतं. ते निळं कमळ म्हणण्यापेक्षा तो काळा खडक असावा. गांधार नीलोत्पला शल्य ग्राहवती, शल्य नावाचा ग्राह होता म्हणजे सुसर होती. कृपेन वहनी, कृपाचार्य नावाचा ओघ होता पाण्याचा. कर्णेन वेलाकुला, कर्ण नावाची भरतीची लाट होती. अश्वत्थाम विकर्ण घोर मकरा, अश्वत्थामा आणि विकर्ण या दोन घोर मगरी होत्या. अश्वत्थाम विकर्ण घोर मकरा. दुर्योधनावर्तिनी, दुर्योधन नावाचा भोवरा त्या नदीत होता. मग एवढी नदी बिकट होती तरी पांडव सुखरूप कसे काय पोहोचले? त्याचं कारण आहे तारू भला पांडुरंग चांगले आहेत पण बऱ्याच दिवसांनी काढले आहेत ना आज विठाला. तारू भला पांडुरंग पाव भिजवून येती अंग. पंढरपूरला कोण कोण गेलाय? कुठेतरी गेलं असेल आपलं. विठोबा कसा आहे माहिती आहे ना, हात कटेवर आहे. विचारलं कमरेवरच हात का? ते म्हणे तो भवसागर इतका भयानक आहे असं वाटलं की मी आता बुडेन. मग मी बुडेन अशी भीती मला वाटली, पण विठोबाला पाहिलं आणि भीती निघून गेली. का? विठोबाने सांगितलं घाबरू नका, अजिबात काळजी करू नका. काय कारण? जघन प्रमाण दावितो, तो सांगतो पाणी एवढंच आहे आणि एवढं पाणी बुडवणारं नसतं, उलट त्या पाण्याचा आनंद घेता येतो. विठाला भवसागर तारा पहिलं उभा दाता कटिकर ठेवून या. तो कमरेवर हात ठेवून सांगतो एवढंच आहे, घाबरू नका. प्रमाणं भवा देरिदम्मामकानां नितंबकराभ्यां धृतो येन तस्मात् विधातुर्व सत्यैधृतिनाभिकोश परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. एवढंच आहे. भवाब्दीचा अंत ये तुलाची पाहे पा. एवढंच पाणी, यापेक्षा अधिक नाहीये. पण हे पाणी आणि ही खूण कोणाला? जो सर्व भावाने देवाला शरण गेला ना त्याला. मग सर्व भावाने म्हणजे कायेनं वाचेनं मनानं. आणि कोणत्या देवाला शरण? जो फक्त मूर्तीत आहे त्याला नाही, जो चराचरात आहे त्याला सुद्धा. ज्ञानेश्वरी म्हणते देवाची पूजा नुसता मूर्तीला हारफूल घालून होणार नाही, तिला हारफूल घातलं पाहिजे. नाही तर मग परत मग ती काय पूजा करायची काय गरज आहे? असला शहाणपणाही उपसतो, त्याची व्यवस्था काय करणार? ती तर पूजा करा, पण त्या पूजेच्या जोडीला मला इतरांसाठी काय चांगलं करता येईल तोही विचार जरूर करा. ती सुद्धा भगवंताची सेवाच आहे. मग अशी भगवंताची सेवा जो करू लागला. मी देवाला फोन केला होता, देवा अरे कोरोनाने फारच जाऊ लागले, आता काहीतरी कर उपाय. तर मी नवीन GR काढलाय. म्हटलं आता काय काढतो बाबा, हे तर जीवावर आलंय आणि काय GR काढतो आणखी. माणसं फारच मरू लागली.
ते म्हणाले मी कलम बदललंय. म्हटलं काय कलम बदललं? म्हणे बरेच उचलायचं ठरवलंय. अरे पण म्हटलं आयुष्याचं बॅलन्स कसं करेल? नाही म्हणे ती मी दुसऱ्या अकाउंटला आयुष्य ट्रान्सफर केलंय. म्हटलं कोणत्या आयुष्याला? म्हटलं जी माणसं देव म्हणतो बरं का मी देशासाठी, गावासाठी, समाजासाठी, देशासाठी, धर्मासाठी काम करेन, भगवान म्हणाले त्यांना एक्स्ट्रा वाढवून द्यायचं ठरवलं आयुष्य. म्हटलं मग त्यांना आयुष्य वाढवून देशील तर ती कापून कोणाची आणशील? कट कुठून करणार? ते म्हणाले लग्न जमायला आल्यावर जे फोन करून मोडतात ना त्यांचा 18% GST कापणार. गंमत अशी असते ना, ते लग्न जमवणारे असतात ना प्रशांतजी, त्यांना फार मेहनत घ्यावी लागते. हो, यांना सांगायचं असतं तुम्ही काही बघू नका, त्यांना सांगायचं असतं तुम्ही काही बघू नका, तरी तयार. हो, इतकं कठीण. 7-12 ट्रान्सफर करतो तिकडे पाठवून देतो. 8ला सगळी असते ना. बरं, पूर्वी अशी गंमत होती ना, मुलीचा बाप मुलाचा 7-12-8 बघायचा. आता इतकी क्रांती झाली आहे, आता लग्न करताना मुलाचा बाप पण मुलीकडचा 8 पाहतो. नसेल कळलं तर फारच बरं आहे वा. समृद्धी हायवेने रक्षाबंधन बंद पाडले लकडेजी विठाला. अर्धा वाटा घेईन तरच सही देईन. काय नात्याचा गोंधळ झाला हो. निम्मे असेल तरच सही. बताओ मुझे ये सही है? ये सही है? ये सही है लेकिन गलत है ना. फक्त मध्य काढणं माझी जबाबदारी आहे. भावानं बहिणीची इतकी काळजी घ्यावी ना, डोळ्यात तेल घालून तळहाताच्या फोडाप्रमाणे आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत बहिणीला जीव लावलाच पाहिजे. नाही तर हा फार हुशार. बायकोला साडी आणायला येवल्याला जातो आणि भाऊबीजेची खरेदी उल्हासनगर विठ्ठला. ती मधल्या भाऊबीजांना काहीच बोलत नाही. ती म्हणती एक दिवस माझा मुली. बिचारा हा भाऊ शेवटी बर्थडेला स्टेटस बिटस तिचे ठेवतो तरी ती कुठं जुमानते विठ्ठल. त्यामुळे भावाने बहिणीची काळजी घ्यावी ही बाजू आहे, आणि बहिणीने भावाला सांगावं दादा मला जागा पाहिजे पण शेतात नाही, घरात. स्वार्थाने स्नेहाचा बळी घेतलाय. अडचणी म्हणून तर वाढल्या ना, म्हणून तर निर्माण झाल्यात ना, या समस्या उभ्या राहिल्या. त्याच्यामुळे 7-12-8 सगळं दाखवतात. भरपूर प्रॉपर्टी आहे, अर्ध तिचंच असणार आहे, सगळं असतं तरी पण ते जमत नाही. म्हणजे लग्न जमवणाराला एवढी मेहनत घ्यावी लागते तरी सक्सेस नाही. पण त्या मोडणाऱ्यांना काय सिद्धी असते हो, काय जिभेवर त्यांच्या कुठली देवता बसते. तो नुसता निनावी नाव पण सांगत नाही, फोन करतो ती करू नका. तो तिकडून विचारतो तुम्हाला काय करायचंय, करू नका. तो कोण आहे, कुठला आहे, काय ते माहित नाही, तरी तेवढ्यावरून हा मोडत्यात जातो. मला सांगा, यांची 18%ने 36% काटली पाहिजे विठाला. देवाचं जग सुंदर राहावं, देवासाठी काम करणारी माणसं पाहिजेत. आपण म्हणतो ना श्लोक, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझी कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंतानंता, रघुनायका मागणी हीची आता. किती गोड आहे श्लोक. जेवताना म्हणतात लोक हे दुर्दैव आहे त्या श्लोकाचं. हो, जेवणाच्या समोर बसतो म्हणतो सदा सर्वदा योग तुझा घडावा. हातात गुलाबजाम येतं, हा डायबिटीज पेशंट, गुलाबजाम समोर आहे, शुगर दिसते त्यातला आकडा, तरी पण म्हणतो तुझे कारणी. मेलो तरी चालेल पण खाणारच वा रे वा.
पंक्तीत शुगर वाढून घ्यायची आणि घरी संध्याकाळी मग सुनेला ऍडमिट करा हो लागतं न्यायला तिकडे जाण्याला. देवाचं काम केलं पाहिजे. मी मला हे म्हणायचं आहे, देवकारी सदा देवकारी जिजे देह त्याचा. देवाच्या कामासाठी झिजलं पाहिजे आणि देवाला मोह निर्माण झाला पाहिजे. बस असा माणूस काम करतोय ना, आणि याला आयुष्य मला दिलं पाहिजे, याला आयुष्य दिलं पाहिजे. दिलंच आहे तो देवाचं म्हणून त्याला दिलंच पाहिजे. मग ही कामं करण्याचा आज संकल्प करा. असं समजा इतके गेले, मी पण गेलो असतो, पण देवाने आता उरलेलं दिलंय ते बोनस आहे. ही नस ध्यानात ठेवा, बोनस. मग आता त्याचं काम करणं माझी जबाबदारी. असं काम जो करू लागेल भगवंत त्याला या दुःखातून पार केल्याशिवाय राहणार नाही. दुसरं पार पार भवदुस्तर नदीचा. तो आम्हाला या दुःखातून पार काढेल, पार पाडेल. पण तो असं करेल काय, कारण काय? महाराज म्हणतात आम्ही त्याची करुणा भागली तर त्याला राहवणार नाही. कारण बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा. तो खूप करुणावान आहे. फक्त त्याने आपल्यावर करुणा करावी यासाठी आपण नाम घेतलं पाहिजे. एकतत्व नाम दृढ धरी मना हरीसी करुणा येईल तुझी. मग त्याचं नाम घेऊ म्हणजे त्याला आपली करुणा येईल, तेव्हा कोरोना जाईल. पण त्यासाठी एकदा मस्तपैकी आपले हात असे वर घ्या छान. एकदा भगवंताला करुणेनं आपल्याला आळवायचं आहे, कोरोना घालवायचा आहे. आणि देवाचं अगदी जोरात टाळी एकावर एक छान आपटात. आपल्याला आरोग्यासाठी छान आहे. मडके सर आमचे मार्गदर्शन करत असतात. आणि देवाचं कोड एकदा भजन करूया. Rukma
उतरील पार भवदुस्तर नदीचा. महाराज म्हणतात मी कुठं ऐकलंय कुठं पाहिलंय असं नाही, साक्षी आले, मी स्वतः अनुभवलंय. त्या परमात्म्याची शरणागती पत्करली तर तो परमात्मा या सर्व दुःखातून आपल्याला बाहेर काढतो. तसं या जगाला त्या परमशक्तीने या कोरोनापासून मुक्ती द्यावी. मला असं वाटतं संत वाङ्मय तत्वज्ञान यासाठी तर गरज आहे ना. विज्ञान तुम्हाला सिद्धी देईल पण शुद्धी अध्यात्माशिवाय मिळणार नाही. म्हणून विज्ञानाची सिद्धी आणि अध्यात्माची शुद्धी या दोन गोष्टी जर एकत्र आल्या तरच जग कल्याणाप्रत जाईल अशी कामना भगवंताकडे करूया की हे परमात्म्या सर्वांना चांगली बुद्धी दे, ऐश्वर्य आरोग्यासह सर्व वैभव आनंद शांती यांनी संपन्न ठेव. जाता जाता झालेल्या ह्या कीर्तन सेवेला विठ्ठलाच्या चरणी हरिचरणी समर्पित करताना या कोविड केअर सेंटरचं संपूर्ण जे संयोजन मंडळ आहे त्यांनी आपल्याला हा कीर्तन लाभ घडवला म्हणून आपण सर्व श्रोत्यांनी कृतज्ञता म्हणून एकदा जोरदार टाळ्यांनी या व्यवस्थापनाचं स्वागत करूया. आदरणीय तरुलता धानके मॅडम आणि त्यांचा हा संपूर्ण समूह अत्यंत मेहनतीने कष्टाने सायासाने हे सर्व कार्य करत आहेत. त्यामध्ये आज आम्हालाही या सेवेचा सहभाग देता आला. या ठिकाणी आमचे प्रशांतजी असतील, मेणे सर असतील, मडके सर असतील, जे रवींद्रजी लकडे असतील आणि त्यासोबतीला आमचं हे गंधर्व सभा मंडळ म्हणजे आता ते कुठेही आमच्या सोबतच राहतील याची आम्हालाही गॅरंटी आली. पण कोविड सेंटरमध्ये ते सोबतीला आलेत. आमचे मयूरजी भास्कर असतील, त्यानंतर मयूरजी डोंगरे असतील, जयेशजी कराळे असतील, आपण सर्वजण या ठिकाणी आलात आणि ह्या कीर्तन सेवेला सोबत केलीत, साथ केलीत. भगवंताला एकच सांगणं आहे, भगवंता अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझिया सकळा हरीच्या दासा विठ्ठल.